नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अल्बर्ट आइन्स्टाईनची जी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे, त्याला आपण जे सापेक्षतावाद बोलतो, त्याची एक टिग्नोमेट्रिक प्रूफ मी माझ्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्या पुस्तकाचं नाव अर्थातच तुम्हाला माहीत आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, द ब्रीफ हिस्ट्री ऑफ फिजिक्स, मॅथमॅटिक्स अँड टाईम डझंट हॅव एनी हिस्ट्री, असं ट्रिपल टायटल आहे त्याचं. तर त्या पुस्तकामध्ये मी अल्बर्ट आइन्स्टाईनच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीची जी एक टिग्नोमेट्रिक प्रूफ दिलेली आहे. तर माझं असं मत आहे की अल्बर्ट आइन्स्टाईनची थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजे डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन म्हणजे काय? बघा, साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे आणि कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स आहे. तर साईन एक्स काय करतो? टाईम दर्शवतो. कॉस एक्स काय दाखवतो? स्पेस दाखवतो. तर नीट लक्षात ठेवायचं, साईन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे. टाईम मधून स्पेस क्रिएट होतो. म्हणजे आइन्स्टाईनने जे सांगितलेलं आहे की टाईम आणि स्पेस हे यांच्यामधली जी इंटरकन्व्हर्टेबिलिटी आहे किंवा याच्यामध्ये एक अद्वैत ड्युअल नेचर जे आहे, म्हणजे स्पेस आणि टाईम या एकच गोष्टी आहेत. स्पेस टाईममध्ये कन्वर्ट होतो, टाईम स्पेसमध्ये कन्वर्ट होतो. इंटरकन्व्हर्टेबिलिटी ऑफ स्पेस अँड टाईम ही या गोष्टीने सिद्ध होते की साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस एक, साईन ही फंक्शन आणि कॉस फंक्शन या मोस्ट फंडामेंटल फंक्शन आहे. संपूर्ण विश्व रिप्रेझेंट करायची ताकद याच्यामध्ये. साईन एक्स हा वाय ॲक्सिस दर्शवतो, कॉस एक्स हा एक्स ॲक्सिस दर्शवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की डिफरन्शिएशन म्हणजे काय? स्पेस आणि टाईम अलग अलग होणं. आणि इंटिग्रेशन म्हणजे काय? स्पेस आणि टाईम एकत्र येणं. जगातली प्रत्येक फंक्शन ही डिफरन्शिएट होणं झालेली असते. टाईम आहे तो डिफरन्शिएट होऊन आलेला आहे. आणि जे न्यूटनचे जे सूत्र आहे कॅल्क्युलसचं, लिमिट एच टेंड टू 0 साइन एच अपॉन एच इज इक्वल टू 1, हे युनिव्हर्सल टाईम इक्वेशन आहे. म्हणजे काय? युनिव्हर्सल टाईम. आपल्याकडे जो आलेला टाईम आहे हा टाईम डिफरन्शिएट होऊन आलेला आहे. आणि टाईमला पास्टही नसतो आणि फ्युचरही नसतो. टाईमला फक्त प्रेझेंटच असतो. तर अल्बर्ट आइन्स्टाईनचा जो सापेक्षतावाद आहे तो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, त्याच्यामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईनचा सापेक्षतावादही मॉडिफाय केलेला आहे. आणि सापेक्षतावाद म्हणजेच कॅल्क्युलस, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. डिफरन्शिएशन इज कन्सर्न विथ द टाईम आणि इंटिग्रेशन इज कन्सर्न विथ द एरिया, म्हणजे स्पेस. तर हे मी जास्त विस्तृतपणे माझ्या पुस्तकामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्याबद्दल वाचकांनी वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्या ही नम्र विनंती. थँक्यू.